नमस्कार, मी गायत्री गवारे. नाशिककरांनो, नाशिक शहराचं सौंदर्य आणि स्मार्ट सिटीचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. पण सध्याच्या रस्त्यांची दुरावस्था आणि सर्वसामान्यांचे हाल हे देखील एक सत्य आहे. पावसाळ्यात आपल्या शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे वाहन चालकांना, सर्वसामान्यांना होणारा त्रास आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. या विषयावरच प्रकाश टाकणारी नाशिककरांची 3D सर्कस ही कविता मी आपल्यासमोर मांडत आहे. नाशिक माझे सुंदर शहर, पण रस्ते झालेत वाकडे, गोदावरीच्या काठावर आता खड्ड्यांचेच फक्त आकडे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून कसे झाले हे हाल, स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून कसे झाले हे हाल, आणि या 3D रस्त्यांवरून जाताना कंबर होते किती बेहाल. खड्ड्यांचे हे जाळे पाहून रस्ता जणू रडू लागतो, चालणारा प्रत्येक माणूस इथे जीव मुठीत घेऊन जगतो. कुठे डांबर उखडले, कुठे खडीचा झाला ढीग, गाडी चालवताना वाटते जणू जिंकतोय मोठी लीग. कंबरदुखीचे रुग्ण वाढले, गाड्यांचे गॅरेज झाले फुल, खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे लक्ष होते गुल. पावसाचे पाणी साचून बनले छोटे छोटे तलाव, या प्रवासाचा सर्वसामान्यांवर कसा पडतोय प्रभाव. दिवसा तरी खड्डे दिसतात, अहो दिवसा तरी खड्डे दिसतात, रात्रीचा खेळ मात्र अजब होतो. अंधाराया रस्त्यावर प्रत्येक चालक पुरता थबकतो, अंधाराया रस्त्यावर प्रत्येक चालक पुरता थरकतो. झटके खात पाठीचा मणका रोज नवी गाणी गातो, झटके खात पाठीचा मणका रोज नवी गाणी गातो. सर्वसामान्य माणूस बिचारा जेव्हाही पोहोचतो, वैतागून फक्त सुटकेचा निश्वास टाकतो. ऑफिसची घाई, घड्याळाचा काटा आणि डोक्यावर लेटमार्कचं टेन्शन, ऑफिसची घाई, घड्याळाचा काटा आणि डोक्यावर लेटमार्कचं टेन्शन. खड्डे चुकवावी की गाडी पळवावी, सुचत नाही काही सोल्युशन. जीवाला सांभाळत रस्ता पार करावा, जीवाला सांभाळत रस्ता पार करावा की लेटमार्क वाचवून नोकरी टिकवावी. या खड्ड्यांच्या चक्रव्यूहात रोज स्वतःची सर्कस कशी बरं निभवावी. कधीतरी मिळेल का सुटका या रोजच्या कसरतीतून, कधी धावणार गाडी आपली एका सरळ रेषेतून. अहो नाशिककर, कधी धावणार आपली गाडी एका सरळ रेषेतून. खड्डेमुक्त प्रवासाचे स्वप्न मणी घेऊन रोज चालतोय, खड्डेमुक्त प्रवासाचे स्वप्न मणी घेऊन रोज चालतोय. सर्वसामान्य नागरिक येथे केवळ सहनशीलता पाळतोय, सर्वसामान्य नाशिककर येथे केवळ सहनशीलता पाळतोय. आणि एकत्र येऊन काव्यांमधून आपली व्यथा मांडतोय, एकत्र येऊन काव्यांमधून आपली व्यथा मांडतोय. धन्यवाद.